हाय, कशा आहात सर्व? मी इथे ना खूप छान अशा 6 प्रकार सांगितले साड्यांच्या कशा प्रकारे घड्या करायच्या. नाही त्या खराब होत, नाही त्या चुरत, नाही त्या वॉर्डरोबमधून खाली पडत. प्रॉपर अशा वॉर्डरोबमध्ये राहतात पण आणि खूप छान अशा प्रकारे ना कमी जागा घेतात पण. त्याच्यामुळे ना खाली जे ट्रायंगल आहे त्याच्यावरती मी ॲड करते. तिथे जाऊन नक्की ही लाँग व्हिडिओ बघा आणि तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, अजून सबस्क्राईब करा. कारण की अशा छोट्या-छोट्या ज्या कमी जागेमध्ये खूप काही गोष्टी आपण ठेवू शकतो आणि आपल्या अशा युनिक इंटरेस्टिंग व्हिडिओ मी घेऊन येत असते. त्याच्यामुळे ना जाऊन नक्की लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. अशा मी छोट्या-छोट्या आणि आपल्याकडे ज्या एकदम महागातल्या साड्या असतील त्या आपण एकदम प्रॉपर अशा ठेवतो. पण ज्या साध्या वगैरे साड्या असतील त्या आपण अशाच ठेवतो. त्याच्यामुळे खूप अशा वॉर्डरोबमध्ये जागा अडल्या जातात. त्याच्यामुळे अशा प्रकारे जागा ठेवल्यात ना, साड्या ठेवल्यात ना, तर तुमच्याकडे जागा पण खूप राहील वॉर्डरोबमध्ये आणि त्या व्यवस्थित राहतील. त्या चुरणार नाही का काही नाही. आपण जशा ठेवू तशाच राहतील आणि आपण जर कपाट ओपन केला आणि खाली पडणार पण नाहीत. आपण एकावर एक साड्या जरी ठेवल्या तरी त्या प्रॉपर राहतील आणि ते पेटीकोट पण त्याच्यामध्येच ठेवतील. नाही तर मग आपण पेटीकोट एका साईडला ठेवतो, साड्या एका साईडला ठेवतो, ब्लाऊज एका साईडला ठेवतो. अशा मी वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांच्या घड्या तुम्हाला मी इथे दाखवल्यात की त्याच्यामध्येच आपलं ब्लाऊज पण राहील, पेटीकोट पण राहील, सर्वच राहील. नक्की जाऊन ती व्हिडिओ बघा आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. ही एक फेवरेट आहे. जी शेवटची साडीची घडी आहे ना, ती इतकी फेवरेट आहे माझी की त्याच्यामध्ये सर्व आपलं होऊन जाईल. आणि अशा मी बघा एकावर एक पकडून पण साड्या अजिबात खाली पडल्या नाही. तुम्ही पण बघू शकता. अशाच आपण कपाटामध्ये ठेवल्या ना की काही प्रॉब्लेम येणार नाही.